नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आवडतं GK एज्युकेशन ग्रुप या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण पुढच्या काही वेळामध्ये मुंबई पोलीस भरती या विषयावर आधारित पार्ट 4 बघणार आहोत। काही नवीन प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, कोणत्याही प्रकारचा वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 आहे, एक देश एक रेशन कार्ड योजना रिकामी जागा या तारखेपासून संपूर्ण भारतभर लागू झाली। उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 1 जून 2020। एक देश एक रेशन कार्ड योजना 1 जून 2020 या तारखेपासून संपूर्ण भारतभर लागू झाली। प्रश्न क्रमांक 2 आहे, महात्मा फुले यांनी पुढीलपैकी कोणता ग्रंथ गुलामगिरी विरुद्ध लढणाऱ्या अमेरिकन जनतेस अर्पण केला आहे? उत्तर आहे ऑप्शन नंबर बी गुलामगिरी। महात्मा फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथ गुलामगिरी विरुद्ध लढणाऱ्या अमेरिकन जनतेस अर्पण केला आहे। प्रश्न क्रमांक 3 आहे, लाऊडस्पीकरमध्ये रिकामी जागा ऊर्जेचे रूपांतर रिकामी जागा ऊर्जेमध्ये होते। उत्तर आहे ऑप्शन नंबर ए विद्युत ध्वनी। लाऊडस्पीकरमध्ये विद्युत ऊर्जेचे रूपांतर ध्वनी ऊर्जेमध्ये होते। प्रश्न क्रमांक 4 आहे, पानिपत, महानायक, झाडाझडती, संभाजी या साहित्य कृती पुढीलपैकी कोणाच्या आहेत? उत्तर आहे ऑप्शन नंबर ए विश्वास पाटील। पानिपत, महानायक, झाडाझडती, संभाजी या साहित्य कृती पुढीलपैकी विश्वास पाटील यांच्या आहेत। प्रश्न क्रमांक 5 आहे, मराठीतील पहिला गद्यग्रंथ कोणता? उत्तर आहे ऑप्शन नंबर डी लीळाचरित्र। मराठीतील पहिला गद्यग्रंथ लीळाचरित्र हा ग्रंथ आहे। प्रश्न क्रमांक 6 आहे, पुढीलपैकी कोणत्या लेखकाच्या साहित्यकृतीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे? उत्तर आहे ऑप्शन नंबर सी पु ल देशपांडे। पुढीलपैकी पु ल देशपांडे या लेखकाच्या साहित्यकृतीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे। प्रश्न क्रमांक 7 आहे, मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी ही रचना कोणाची आहे? उत्तर आहे ऑप्शन नंबर ए संत मुक्ताबाई। मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी ही रचना संत मुक्ताबाई यांची आहे। प्रश्न क्रमांक 8 आहे, रिकामी जागा या वृक्षाला भारतीय वनांचा राजा असे म्हणतात। उत्तर आहे ऑप्शन नंबर बी साग। साग या वृक्षाला भारतीय वनांचा राजा असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 9 आहे, शिवसमुद्र नावाचा धबधबा कोणत्या नदीवरती आहे? उत्तर आहे ऑप्शन नंबर ए कावेरी। शिवसमुद्र नावाचा धबधबा कावेरी नदीवर वरती आहे। प्रश्न क्रमांक 10 आहे, नर्मदा नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती किलोमीटर आहे? उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 54। नर्मदा नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी 54 किलोमीटर आहे। मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा। तुमच्या पण पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू एखाद्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।